अरे ऐक ना, तुला माहितीये पहिलं आपण लहान होतो बघ, तेव्हा आपल्याला किती रे घाई मोठं व्हायचं. आणि आता बघ ना, आता आपण मोठे झालो, लहान व्हावंसं वाटतं रे. पूर्वी ना आई आपल्याला फक्त 5 रुपये द्यायची, पूर्ण राजासारखं फिरायचं आपण अख्ख्या गावभर. आणि आता खिशात 500 रुपये असून सुद्धा ना कुठेतरी कमी पडतात असं वाटतं ते. तुला माहितीये का शाळेमधली प्राजक्ता? आ अरे एकदा ना परेडला बसलो होतं बघ. परेडच्या वेळेस ना ती माझ्या समोरच होती. मी ना एकदा तिला फक्त बघून अशी एक स्माइल दिली. भाई तिने पण दिली ना मला स्माइल. मी ना मला ठरवलं झालं, आपलं लग्न आता ठरलं. मग नंतर ना यार दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर कळालं मला, ती मला नाही माझ्या मागे बसलेल्या त्या एका मुलाकडे स्माइल दिली. शे, ह्या पुढे ना भाई मी ठरवलं, कुठलीही मुलगी माझ्याकडे बघून स्माइल केली ना पहिला मागे वळून बघणार, नाहीतर उगाच माझ्या मनात संसाराचा विचार येणार आणि मी माझ्या पुढल्या येणाऱ्या 2 मुलांचीही नावं ठरवणार. त्यापेक्षा नकोच, पहिला आजूबाजूला वळून बघणार भाई. खूप म्हणजे खूप भारी दिवस होते ना रे ते. मी ना ह्या जगामध्ये एक गोष्ट नक्की शिकलो भाई, स्वतःवर कसं हसायचं ना हे मात्र मी शिकलोय भाई, खुलून शिकलोय. कारण ना ह्या जगाचा अर्धा ताण स्वतःवर हसण्यामध्येच कमी होतो. मग अ, हे बघ, तुला उशीर होत असेल तर तू जाऊ शकतोस, त्याचं काही नाहीये. मी आत्ता चालेल, फ्री आहे मी आता सध्या. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, ये तू. बाय. चला, 5:30 वाजल्यात आता कुठे